पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये युद्धाचा भडका. पाकिस्तानचा अफगाणिस्तानमधील शहरांवर एअर स्ट्राईक. 4 जणांचा मृत्यू. अफगाणिस्तानचेही पाकिस्तानवर ड्रोन हल्ले. इराणचा अमेरिकेला सज्जड इशारा. तुम्ही तुमची चूक मान्य करत नाही तोपर्यंत सोडणार नाही. फक्त ट्विट करून युद्ध संपवता येत नाही. इराणचे सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा अधिकारी अली लारिजानी यांचा इशारा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इराणचे अध्यक्ष डॉक्टर मसूद पेझेशकियान यांच्याशी फोनवरून चर्चा. इराणमध्ये झालेल्या नुकसानाबाबत व्यक्त केली चिंता. तर भारत शांतता आणि संवादाच्या बाजूनं, मोदींचं प्रतिपादन. युद्ध सुरू झाल्यापासून पंतप्रधान मोदींचा पश्चिम आशियातील 9 देशांच्या नेत्यांशी चर्चा. युद्धामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि तणाव कमी करण्याचे प्रयत्न. होर्मुझ सामुद्रधुनीत बचावासाठी जहाजांची नवी शक्कल. काही जहाजांकडून ते चीनशी संबंधित असल्याचा उल्लेख. हल्ल्यांचा धोका कमी करण्यासाठी जहाज संचालकांची युक्ती. अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण या युद्धाचा आज 14वा दिवस. अजूनही संघर्षाची तीव्रता कमी होण्याची चिन्ह नाहीत. अमेरिकेकडून इराणच्या जवळपास पराभवाचा दावा. मात्र इराण काही थांबेना. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारतासह 13 देशांकडून इराणचा निषेध. इराण विरुद्ध मोठी जागतिक एकजूट. रशिया आणि चीनची मात्र तटस्थ भूमिका. इराणकडून होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये माईन लावण्यास सुरुवात. माईन लावणारे 16 इराणी जहाज अमेरिकेकडून नष्ट. इराणकडे अंदाजे 2000 ते 6000 समुद्री माईन. इराणचे सर्वोच्च नेते मुस्तफा खामेनी यांचा अमेरिकेला इशारा. अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ले सुरूच ठेवणार. प्रत्येक मृत्यूचा बदला घेणार. इराणचा थेट इशारा. इराणच्या पाठिंब्याने लेबनॉनमधील हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेचा इस्रायलवर मोठा हल्ला. मध्य इस्रायलला लक्ष्य करत सुमारे 200 रॉकेट्स आणि 20 ड्रोन डागले. इराण इस्रायल युद्धामुळे देशासह राज्यभरात गॅस सिलेंडरचा तुटवडा. बुकिंग होऊनही गॅस मिळत नसल्यानं नागरिकांची एजन्सीबाहेर गर्दी. मध्यरात्री 3 वाजल्यापासूनच नागरिकांच्या रांगा. गॅस टंचाई विरोधात नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार आक्रमक. विधान भवन परिसरात सिलेंडरचं पोस्टर घेऊन निषेध. सरकारच्या पापाचे परिणाम जनतेला भोगावे लागतायत. पटोलेंची टीका. मुंबईतील 40% हॉटेल्सना गॅस टंचाईचा मोठा फटका. 20% हॉटेल्स पूर्णतः बंद. काही हॉटेल चालकांनी पदार्थांची संख्या घटवली. औद्योगिक क्षेत्रातील ग्राहकांच्या गॅस पुरवठ्यात 20% कपात. खत कारखान्यांमध्येही 30% गॅस कपात. युद्धकालीन आणि काटकसरीचा उपाय म्हणून केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाचा निर्णय. भाजीपाला विक्रेत्यांना हॉटेल बंदचा फटका. एपीएमसीमध्ये रोजचा 100 ते 120 गाडी भाजीपाला पडूनच. हॉटेल व्यावसायिकांनी भाजीपाला खरेदी बंद केल्यानं भाज्यांचे दर निम्म्यावर. बारामतीत उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांचा जनता दरबार. माध्यम प्रतिनिधींना जनता दरबारात जाण्यापासून रोखलं. छायाचित्र देखील काढण्यास मज्जाव. माध्यमांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली नाराजी. पाच महिन्यांच्या गर्भवतीचं घरातच बेकायदेशीर गर्भलिंग निदान. मुलगी असल्याचं समजल्यानंतर जबरदस्तीनं गर्भपात. छत्रपती संभाजीनगरच्या नारेगावातली धक्कादायक घटना. पतीसह सासू सासऱ्यांवर गुन्हा दाखल. एकतर्फी प्रेमातून तरुणीवर जीवघेणा हल्ला. नंतर तरुणाची आत्महत्या. पुण्याच्या जुन्नर तालुक्यातली खळबळजनक घटना. तरुणीच्या हत्येनंतर तरुणानं झाडाला घेतला गळफास. नवी कोरी कार टेस्ट ड्राईव्ह वेळी थेट खड्ड्यात पडली. ठाण्यातल्या पाचपाखाडी परिसरातली घटना. 3 दिवसांनंतर अपघाताचा सीसीटीव्हीतला थरार समोर. भरधाव ट्रकच्या धडकेतून तरुण आश्चर्यकारकरित्या बचावला. पुण्याच्या शिरूर इथली थरारक घटना. प्रसंगावधान राखत दुचाकीस्वारानं वेळीच उडी मारल्यानं जीव वाचला.
पुण्यातील नवले पुलावर भरधाव ट्रकची 6 वाहनांना जोरदार धडक. अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू. कडक उन्हानंतर राज्यावर अवकाळी पावसाचा सावट. आजपासून 3 दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा अंदाज. कोकण वगळता राज्यात सर्व दूर पावसाची शक्यता. ईडीकडून रिलायन्स समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांची मालमत्ता जप्त. 581 कोटी रुपयांहून अधिक किमतीची मालमत्ता जप्त. महाराष्ट्र आणि दिल्लीसह 13 राज्यांमधील भूखंड जप्त.